नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. हो प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आता वेगळंच वळण आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. पण या वेगळ्याच वळणामध्ये आता नयनतारा आणि गौरी असा काही कामिनीला आणि रागिनीला धडा शिकवणार आहे आणि त्यांचा जो खोटा चेहरा जगापासून लपलेला आहे तो आता सर्वांसमोर आणण्याचा त्या दोघींनी खूप मोठा प्लॅन केलेला आहे. आणि तो कसा आणि त्या कसा राजन आणि अन्नपूर्णासमोर त्या दोघींचा खरा चेहरा आणणार आहे हे आपण या व्हिडिओद्वारे या मालिकेच्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता इकडे नयनताराचा गौरीविषयी सर्व माहिती पडलेलं असतं, कारण आता जेव्हा गौरी नयनताराच्या समोर आलेली असते तिला कुठंतरी काही दिवसांनी आठवलेलं असतं की ही बाई दुसरी तिसरी कोणी नसून ही राजनची पहिली बायको आहे. म्हणून आता नयनताराने गौरीला विश्वासात घेत तिला वचन दिलेलं असतं की आता जोपर्यंत ती सत्याची लढाई जिंकत नाही तोपर्यंत ती तिची साथीदार बनणार आहे. आता त्या दोघींनी मिळून रागिनी आणि कामिनीला खूप मोठा धडा शिकवण्याचा निर्णय घेतलेला असतो. तर आता इकडे नयनतारा बोलते की गौरी, आता तुला हे तुझं घाबरट रूप आता तुला असं घाबरून नाही चालणार. आता तुला घाबरायचं नाही आहे. आता मी तुझ्यासोबत आहे आणि या रागिनी कामिनीपासून तुला आता तुझा हक्क हिरावून घ्यायचा आहे. जसं त्यांनी तुझ्यासोबत केलेलं आहे तसंच तू त्यांच्यासोबत कर आणि तुझ्या हक्काची लढाई जिंक. त्यावर आता गौरी बोलते, पण नयनतारा हे कसं शक्य आहे? तुला नाही माहिती ग ती कामिनी कशी बाई आहे. त्यावर आता नयनतारा बोलते, अगं गौरी, तुझा हक्क त्यांनी हिरावून घेतला आणि तू अशी भित्र्याबाईसारखी भिवून आतमध्ये बसून नाही चालणार. त्यावर आता गौरी बोलते की नयनतारा, तू बरोबर बोलतेस. तू सांग ना मला, मी काय करायला हवं जेणेकरून माझा हक्क माझ्या कमळीला आणि मला माझा हक्क परत मिळणार. त्यावर आता नयनतारा बोलते की माझं आणि राजनचं बिझनेसमध्ये खूप मोठा वाटा आहे. आता तुला बिझनेस वुमन बनून राजनच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश करायचा आहे. त्यावर आता गौरी बोलते, अगं नयनतारा, हे कसं शक्य आहे आणि मला बिझनेसबद्दल काही माहितीसुद्धा नाही आहे. त्यावर आता नयनतारा बोलते की हे बिझनेस वुमन तुझ्यासमोर असताना तू कसलीही चिंता करू नको. त्यावर आता गौरी बोलते, खरंच नयनतारा, तू माझी मदत करशील. त्यावर आता नयनतारा लगेच गौरीला पार्लरमध्ये घेऊन जाते आणि बिझनेस वुमनचा लूक त्या पार्लरवालीला देण्यासाठी सांगते. आता मात्र प्रेक्षकांनो, इकडे गौरीचं रूप असं काही बदललेलं असतं की तिला कमळीसुद्धा ओळखू शकलेलं नसतं. असं नयनताराच्या मदतीने गौरीने रूप बदलून घेतलेलं असतं. तर आता नयनतारा लगेच जे राजनची आणि तिच्या 2 कंपनीमध्ये मीटिंग्स असते त्या मीटिंग्सला आता राजनसमोर गौरीला घेऊन जाणार आहे. तर आता त्या मीटिंग्सला रागिनी आणि कामिनीसुद्धा हजर असतात. तर आता तेवढ्यातच नयनतारा गौरीला घेऊन त्या मीटिंगमध्ये जाते. तर आता राजन गौरीच्या समोरासमोर येतात, पण आता राजनसुद्धा गौरीला ओळखू शकत नाही, कारण आता गौरीचं रूप नवीन लूकच असा आपल्याला मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे की जे कमळीसुद्धा तिच्या आईला ओळखू शकणार नाही. तर आता रागिनी आणि कामिनीसुद्धा त्या मीटिंगला आलेल्या असतात. तर आता जेव्हा रागिनीला आणि कामिनीला नयनतारा सांगते की ही लंडनहून सर्वात मोठी बिझनेसमॅन आपल्या या मीटिंगमध्ये आलेली आहे. तर आता लगेच रागिनी आणि कामिनी तिच्या मागे लुडबुड करायला जातात, पण गौरी त्यांना असा काही धडा शिकवते आणि त्यांची जागा कुठं आहे हे त्यांना दाखवून देते. तर आता प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये असा काही जबरदस्त ट्विस्ट येणार आहे की आता लगेच आपली लाडकी गौरी आता राजनच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश करणार आहे. हो प्रेक्षकांनो, आता लाडकी गौरी राजेंच्या आयुष्यात बिझनेस वुमन म्हणून पुन्हा प्रवेश करणार आहे. तर आता तो कसा असणार आहे आणि काय होणार आहे पुढे मालिकेमध्ये हे आपल्याला लवकरच जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणून प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये असेच जबरदस्त ट्विस्ट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.